किर यांच्या माध्यमातून केली गेलेली नाणेफेकी आणि त्याने जिंकलेला तो टॉस आहे. त्यामुळे लगातार दुसऱ्या मॅचमध्ये मंदार किरने याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. कारण आधीचा सामना म्हणजेच आपण जो सामना इथे पाहिला अमिती 11 विरुद्ध नवलाई पावणे मीरा, तो विजयी ठरल्यामुळे लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये एक प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल या भूषण गोळेचा पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑनसाईडला खेळला गेलेला फटका स्ट्रेट येतोय. मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला गेले. एक रन इथे स्वानंद याला मिळेल. स्वानंद स्वतःचं आणि संघाचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळतोय. भूषण गोळे पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक इथे हाताळताना आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल तो आफ्रिदी. यावेळी गती भन्नाट होती परंतु लेग स्टिकच्या बाहेर होता बॉल. व्हाईट बॉल इथे करार केला गेलाय. एक रन मिळेल ती संघाला. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे होईल का? जयभैरी जुगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून यावेळी आखूर डब्बा. चांगला बाउन्स इथे मिळतोय. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला मिळाला बॉल आणि यावेळी कट करण्याचा इरादा होता तो फलंदाज याचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे झालेला पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी भूषण गोळेची या आधीच्या सामन्यामध्ये इथे आपण पाहिलं. लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये ही अचूकता दाखवतोय, भेदकता दाखवतोय आणि परफेक्शन पाहायला मिळते. यावेळी टप्प्यामध्ये जखडून ठेवले गेले, ब्लॉक केले गेले. ते फलंदाजीला कोणताही फ्री हँडेडली फटका खेळण्याची संधी इथे दिली जात नाहीये. तुम्हाला संधी मिळणार नाहीये, तुम्हाला संधी तयार करावी लागेल. थोडंसं फुटवर्कचा वापर करून किंवा थोडंसं शफल होऊन खेळणं गरजेचं आहे. यावेळी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलंय. कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. एक रन इथे मिळते. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. तुम्हाला धावा बनवायची असेल तर बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणाल बॉल माझ्याकडे येईल आणि मी भिरकवून देईल, तसं मात्र क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. आपल्याला बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि इथे मात्र लेग बिफोर विकेटचा शिकार इथे ठरतोय स्वानंद. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा श्री बैली जुगाई मुरुगवाडा संघाला इथे बसेल. LBWचा शिकार ठरतोय स्वानंद शिवलकर. यावेळी निराश होऊन माघारी परतले. पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज गोलंदाजी भूषण गोळे. 4 आयकॉन खेळाडू इथे पाहायला मिळतात. दर्शन बादेकर, भूषण गोळे, रजत मुंडे, अमित नाईक. 4ही रणधुरंदर आहेत. सुप्रीमो चषकामध्येही त्यांची दर्जेदार पाहायला मिळालेली खेळी आणि त्यानंतर रत्नदेगरीमध्ये दाखल होऊन रजत मुंडेने केलेला पहिल्याच मॅचमध्ये धमाका ब्लास्ट पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये अतिशय सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार खेळाचं प्रदर्शन. दर्शनच्या बॅटमधून निघालेला शेवटचा षटकार आणि सामन्याची केलेली सांगता आणि त्यामुळे हे सर्वही 4ही आयकॉन खेळाडू आत्मविश्वासाने खेळताना इथे पाहायला मिळत आहेत. जय भैरव चषक 2025चं हे पर्व ज्याचा सदैव राहील आम्हाला गर्व. भूषण गोळे ऑन दी मार्क, राईट मोर दी विकेट. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फरीद इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. फरीदला फेकला गेलेला इन्स्विंग चेंडू होता. सॉफ्ट हँडचा वापर करून खेळण्याचा इरादा, जोरदार अपील इथे फेटाळले गेले. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 3. एक गडी बाद 3. प्रथम फलंदाजी करतोय श्री बैली जुगाई मुरुगवाडा संघ. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळले. केवळ 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केले. बॉलिंग मार्गमध्ये यावेळी इथे दाखल झालंय तर दर्शन बांदेकर. नाम तो सुनाई होगा. टेनिस विश्वातील एक दिग्गज खेळाडू, अनेक कारनामे ज्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालेत असा हा दर्शन. आणि यावेळी कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय आफ्रिदी याला. आफ्रिदी यावेळी डगआउटच्या दिशेने परतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. जय भैरी जुगाई मुरुगवाडा संघ
खराब सुरुवात इथे होताना दिसे सिबैरी जुगाई मुरुगवाडा संघाची, कारण स्वानंद शिवलकर लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला आणि त्यानंतर आफ्रिदी यावेळी कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3 धावा. 2 विकेट गमावलेत सिबैरी जुगाई मुरुगवाडा संघाने. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. अनिकेत पिलनकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दर्शन बांदेकरच्या पुढील चेंडूंचा कसा करेल सामना ते पाहण्यासाठी आपण इथे सज्ज होतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. शोल्डर लाईन टार्गेट करताना दर्शन बांदेकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये राहिले मुंबईच्या या चमचमच्या सिताऱ्यांच्या माध्यमातून, आणि नावारूपाला साजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. रत्ननगरीमध्ये दाखल झालेत. यानंतर बेस्ट टाइम शॉट आहे, उंच हवेमध्ये खेळला गेलाय. स्वतः बॉल खाली येतोय, करत नाहीये, चूक पकडतोय इथे कॅच. आणखीन एक गडी इथे गमावला गेलाय तो या विजयी भैरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून. अनिकेत यावी माघारी परततोय. उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका परफेक्ट जज केलं गेलं ते दर्शन बांदेकर याच्या माध्यमातून. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर पकडली गेलेली ही कॅच इथे पाहायला मिळाली. अनिकेतची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अरबाज इथे दाखल होतोय. अरबाजला जिगरबाज असा खेळ करावा लागेल, आवश्यकता आहे जिगरबाज खेळाची. अरबाज ऑन दी मार्क. दर्शन बांदेकर पुढील चेंडू घेऊन यावेळी रॅपिड चेंडू परफेक्ट यॉक फेकण्याचा इथे इरादा होता. स्ट्रेट खेळला गेलाय. नॉन स्ट्राईक एन करून एक धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता हा खेळाडू, परंतु मागे दवडलं गेलं ते अरबाजच्या माध्यमातून. त्यामुळे आलेला हा निर्धाव चेंडू सिंगल डबल घेऊन धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित असताना, परंतु दर्जेदार गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी मिड ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक, आणि त्याने इथे पकडलेली कॅच. त्यामुळे अरबाज यावेळी डगआउटच्या दिशेने परतेल. आणखीन एक मोहरा गारद झालाय तो सिबैरी जुगाई मुरुगवाडा संघाचा. धावसंख्या आहे ते 3 आणि आतापर्यंत 3 विकेट ही गमावल्या गेल्यात. 3 अंकावरती 4 विकेट गमावल्या गेलेत. अतिशय खराब अशी परिस्थिती म्हणावी लागेल सिबैरी जुगाई मुरुगवाडा संघाची. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती विकेट. आणि हा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल दर्शन बांदेकरच्या माध्यमातून. का इथे स्पर्धेतली दुसरी निर्धाव षटक आपल्याला इथे पाहायला मिळेल. दर्शन बांदेकर तो कारनामा इथे करेल का, कारण या स्पर्धेतलं पहिलं षटक आपण वसीम नाखवाच्या माध्यमातून इथे पाहिलंय. 3 विकेट प्राप्त केल्या, निर्धाव षटक त्याने इथे हाताळलं. आणि त्याचबरोबर लगातार दुसरा सामना खेळत असताना यावेळी दर्शन बांदेकर 5 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केल्या. निर्धाव चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. या स्पर्धेतला दुसरा निर्धाव षटक, यशस्वी षटक इथे पाहायला मिळतं का ते पाहणं गरजेचं आहे. फेकला गेलेला हा बॉल बॅटची एज घेतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन इथे मिळेल. षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 4 धावा. 4 गडी बाद 4 धावा. दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाली होती ती दर्शन बांदेकर याची. 5 चेंडूमध्ये 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. 2 चेंडू इथे आपल्याला डॉट पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल मात्र इथे बॅटची एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाल्यामुळे इथे मिळते. 4 गडी बाद 4 अशी दयनीय अवस्था इथे आपण म्हणू शकतो सिबैरी जुगाई मुरुगवाडा संघाची. यावेळी बॉलिंग मार्गवरती वसीम नाकाडे. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकणारा हा गोलंदाज. यावेळी स्ट्रेट खेळला गेलाय, फटका क्षेत्ररक्षक आहे. भूषण गोळेने बॉल इथे फील्ड केलाय. निर्धाव चेंडूने षटकाला सुरुवात करतोय तो वसीम नाकाडे. यावेळी तिसऱ्या षटकाची जबाबदारी वसीम नाकाडे याच्यावरती सोपवली गेली. यावेळी गती कमी होती. उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेच्या दरम्यान दर्शन बांदेकरने पकडलेला हा झेल
आणि त्यामुळे आणखीन एका विकेटचं झालेलं पतन इथे पाहायला मिळतोय. 5वा धक्का श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला इथे बसलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती मिळवलेली विकेट इथे पाहायला मिळते ती वसीम नाकाडे याच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. फलंदाज इथे दाखल होतोय श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाचा अनिश. या स्पर्धेतला सर्वात लोएस्ट स्कोर जर आपण म्हटला तर 22 हा इथे राहिलाय. नवलाई पावणे मीरा संघाचा पाहायला मिळतोय. परंतु त्यानंतर इथे मात्र श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघ ही कमी धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. परंतु अजूनही 4 षटकांचा जवळजवळ खेळ इथे बाकी आहे आणि या येणाऱ्या 4 षटकांमध्ये आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील यावरती या मॅचचं भवितव्य आपण अंदाज बांधू शकतो. कारण इथे कुठेतरी अडखळत झालेली सुरुवात इथे म्हणावी लागेल. कारण कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबून खेळू शकला नाहीये आणि त्याला कारण असेल हे आयकॉन खेळाडू भूषण गोळे आणि त्याचबरोबर दर्शन बादेकर यांच्या माध्यमातून फेकली गेलेल्या दर्जेदार षटकांमुळे कम्प्लिटली रोखलं गेले, ब्लॉक केले गेले धावसंख्येला. अहमद वसीम नाकाडेच्या माध्यमातून फेकला गेलेला हा बॉल यावी शानदार पंच केलाय आणि वसीम नाकाडेनेही टाळ्या वाजून या फलंदाजाला दाद दिले. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीपच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि एक दर्जेदार शॉट. प्रोफेशनली क्रिकेट शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला तो या फलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतर थोडासा शफल होतोय. स्टेपिंग करून खेळताना फॉरवर्डला येऊन खेळला गेलेला फटका, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. बॉलवरती येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत घेतली गेलेली 1 रन आणि या एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते 11 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं. वसीम नाकाडे ऑन दी मार्क. यामध्ये 11 पावस संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि तो निर्णय कुठेतरी यशस्वी ठरतोय असं जरूर इथे म्हणावं लागणार आहे. यावी फटका लाजवाब आहे. टायमिंग त्याही पेक्षा सरस आहे आणि एक क्लासी शॉट पाहायला मिळतोय. लाजवाब क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळतोय आणि बॉल जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 17 या अंकावरती. एक क्लासी शॉट. काय क्लास दाखवलाय फलंदाजीचा, काय नजाकत पाहायला मिळाली, काय टायमिंग पाहायला मिळालं आणि तेवढीच लाजवाब लांबी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी सरळ दर्शनच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल. आणखीन एक मोहरा इथे गमावला जातोय. तो श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाचा शोएब या डगआउटच्या दिशेने परतेल. धावसंख्या 17 या अंकावरती स्थित आवलेली पाहायला मिळते. 6वा धक्का इथे बसलाय तो भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला. प्रयत्न चांगले झाले होते. क्लासी शॉट इथे जरूर पाहायला मिळाला होता, परंतु लगातार बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये यावी लांबी काढू शकला नाही आणि मध्ये उभा राहिला तो दर्शन बांदेकर. चांगली उंची लाभलेला हा खेळाडू आणि त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने पकडली गेलेली त्याच्या माध्यमातून कॅच. त्यामुळे जयभैरी जुगाई मुरुगवाडा संघाला बसलेला 6वा धक्का. भूषण गोळे वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती राईट ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, स्ट्रेट खेळलाय. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना भूषणला इथे आपण पाहिले. चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. गोलंदाजांनी अचूकता इथे दाखवली. कोणताही फ्रेंडली खेळण्याची संधी इथे फलंदाजाला दिली नाहीये. त्यामुळे ब्लॉक केले गेले ते धावसंख्येला. अतिशय लाजवाब असं चाललेलं क्रिकेट आणि तरचितार गोलंदाजी पेश करतात ते मुंबईचे धुरंधर खेळाडू. पुन्हा एकदा वेगवान खेळ फेकला गेलेला हा बॉल खेळण्याचा असमर्थ ठरतोय तो फलंदाज. निर्धाव चेंडू, सलग 2रा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित आहे. यावेळी आखूड टाकलेला टप्पा बॅकफुटवरती येतोय, कट केलंय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, त्यामुळे मिळेल ती फक्त आणि फक्त 1 रन. या एक रन ही तेवढ्याच महत्त्वाचे असतात जेवढ्या महत्त्वाचे आपल्याला चौकार आणि षटकारच्या स्वरूपात मिळणाऱ्या धावा असतात.
कारण धावसंख्या पुढे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं असतं. स्ट्राईक रोटेट होत राहणं गरजेचं असतं जेणेकरून गोलंदाजावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. लाईन लेंथमध्ये फरक करावा लागतो, बदल करावा लागतो. यावेळी सॉफ्टने ड्राईव्ह केलंय. पॉइंट आणि कव्हर या दोघांनाही दुभागून चेंडू डीपला ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. कव्हर फील्डला डीपवरून येईल. बॉल फील्ड करतोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू. यस, यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्पा इथे मेंटेन केला गेलाय. यष्टीरक्षक नाकाम ठरतोय. डिक्लेअर झोनमध्ये मिळेल ती 1 रन. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 7 ते 8 पावलांचं घेतलं गेलेलं रनअप आहे, परंतु तेवढाच वेग राखताना इथे आपल्याला पाहायला मिळालं तो भूषण. आणि याही वेळी इन स्विंग चेंडू इथे पाहायला मिळतोय. जोरदार अपील आहे. कॅच आउट होईल आणि आणखीन एक मोहरा इथे गमावला जाईल. 7वी विकेट इथे गमावली गेली आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 20. 7 गडी बाद 20 श्री बहिरी जुगाई मुरुगवाडा संघाची. 7 मोहरे इथे आतापर्यंत गमावले श्री बहिरी जुगाई मुरुगवाडा संघाने. विक्रांत यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. मध्ये 11 संघाकडून खेळणारे 4 आयकॉन प्लेयर. दर्शन बादेकर मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग, भूषण गोळे, रजत मुंडे, अमित नाईक. पहिल्या सामन्यामध्ये रजत मुंडेची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्याहीपेक्षा सरस खेळ जयनुमान सडेवाडी संघाचा पाहायला मिळाला आणि पहिला विजयी साजरा केला तो जयनुमान सडेवाडी संघाने. परंतु त्यानंतर सामने जिंकणं खूप गरजेचं होतं, आवश्यक होतं आणि नशिबाची साथ इथे मिळाली. टॉस जिंकला गेला आणि त्यानंतर घेतली गेलेली फिल्डिंग. आतापर्यंत जर आपण संपूर्ण या स्पर्धेवरती लक्ष दिलं, आजच्या रजनीमध्ये जर लक्ष दिलं, तर ज्या संघाने टॉस जिंकलाय, ज्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतले, तो संघ इथे विजयी ठरलाय. यावेळी येतोय तो हा डॉट बॉल. मुनीब वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक. गती कमी परंतु निर्धाव चेंडूची हमी देणारा हा गोलंदाज. पुढील चेंडू आहे, स्टेपिंग करून खेळलाय, ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट पाहायला मिळते बॉल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाईल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 21. 7 गडी बाद 21 धावसंख्या. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना राईट ओव्हर द विकेट. यस, यावेळी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. पॉपिंग किरीचा पुरेपूर वापर आणि त्या फुटमार्कवरती चाललेली गोलंदाजी मुनीब याची. धावसंख्येला रोखण्यात यशस्वी ठरलाय तो संघ. त्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉक होलला टार्गेट करणारा हा बॉल इथे पाहायला मिळतोय. शानदार गोलंदाजी मुनीब याची इथे म्हणावी लागेल, कारण फलंदाजांना कोणताही मुक्त हस्ताने फलंदाजी करण्यास दिला जात नाही, परंतु यावेळी मात्र संधी मिळाली आणि संधीचं केलं सोनं. बॉलला दवडलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी. धावसंख्या 27. विक्रांतच्या बॅटमधून इथे मात्र लगावला गेलेला एक मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे 10 धावा देणारा इथे पाहायला मिळालाय. मुनीब ऑन दी मार्क. विक्रांतसाठी पुढील चेंडू घेऊन. ज्याच्यावी टप्पा चुकलाय, टप्प्यामध्ये कार्यक्रम केलाय तो फलंदाजाने आणि याही वेळी बिगिट करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातो. क्षेत्ररक्षक आलाय, कॅच इथे निसटले. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 28-28. धावसंख्या 28. 7 गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय ते श्री बहिरी जुगाई मुरुगवाडा संघ. कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठा कारनामा करू शकला नाही. अनिशने मात्र चांगली फलंदाजी केली असं जरूर म्हणावं लागतं. एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण इथे पाहिला आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून तळपलेला पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने विक्रांत आहे. चांगली साथ विक्रांतने ही दिले.
अहमद नाखवा राईट हँड राऊंड दी विकेट. फेकला जाणारा पहिला बॉल ऑन साईडला खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, नॉन स्ट्राईक इनला केला गेलेला थ्रो आणि इथे माघारी परतावं लागते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतो इथे गारत. 8वा धक्का इथे बसतोय श्री भैरीजुगाई मुरुगवाडा संघाला. विक्रांत यावी डगआउटच्या दिशेने परतेल. निराश हताश झालेला तो पाहायला मिळेल. विक्रांत याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज महेश भावे. एक उत्कृष्ट गोलंदाज, परंतु यावी फलंदाजीची जबाबदारी महेश भावेवरती आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जबाबदारी आल्यानंतर महेश भावे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने आपल्या संघाला साथ देतोय, कशा पद्धतीने तो खेळतोय. अहमद पुढील चेंडू घेऊन आखूर टप्पा होता. पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग, परंतु बॉल इथे थांबणार नाही. बॉल जाईल दणदण करत सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल ती यावी 32 या अंकामध्ये. 32 रन 32 धावा. नेक्स्ट बॉल आहे ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेलेला बॉल इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. यावी कमबॅक केल्याचं जरूर म्हणावं लागतं इथे अहमद नाखवा याला. अतिशय शानदार गोलंदाजी अहमद 11 पावस संघाची. आणि त्यानंतर हा खेळला गेलेला मिड विकेटला खेळला गेलेला फटका आहे. शुभम मुरकर डीपला नॉन स्ट्राईकला केला गेलेला थ्रो, परंतु मिस फील्ड इथे चाललेली पाहायला मिळेल, परंतु रनआउटची संधी उपलब्ध होते. अहमद नाखवाने पहिला अटेम्प्ट गमावला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र रनआउट करण्यात यशस्वी ठरतोय. मैदानाच्या बाहेर महेश भावे नॉन स्ट्राईक एंडला मात्र प्रॉपरली पोहोचू शकला नाहीये. प्लॅटिनम डकचा शिकार ठरतोय तो यावी महेश भावे. 9वा गडी ते गमावलाय. शेवटचा मोहरा, शेवटचा खेळाडू यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. ऑल आउट होणारा पहिला संघ ठरतो की काय? भैरीजुगाई मुरुगवाडा संघ. यावी विनय गोवेकर. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये आलाय संघ. ऑल आउट होण्याची नामुष्की यावी श्री भैरीजुगाई मुरुगवाडा संघासमोर. परंतु उरलेले उरलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये ऑल आउट करण्याचा कारनामा अहमद 11 पावस संघ करेल का, ती ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेट हिम राउंड द विकेट. फेकला जाणारा बॉल आखूर टप्पा आहे. ऑन साइडला खेळलाय. प्रॉपर टायमिंग आहे. 6 धावा. कमाल धमाल लाजवाब फटका. 6 धावांसाठी खेळला गेलेला फटका. खूपच आखूर टप्पा इथे पाहायला मिळाला, परंतु थोडासा वेट केला आणि त्यानंतर बॉलला दबडलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार लांब 6 धावांसाठी ठोकला गेलेला हा षटकार इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. धावसंख्या 39 अंकावरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय तो खेळ. ऑल आउट होतोय संघ श्री भैरीजुगाई मुरुगवाडा. निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात. तर 39 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते अहमद 11 पावस संघासमोर. एकोणचाळीस धावा बनवल्या गेल्यात निर्धारित 6 षटकांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना श्री भैरीजुगाई मुरुगवाडा संघाने टॉस जिंकला. अहमद 11 पावस संघ मंदार खीर यांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकला गेलेला टॉस. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि अतिशय दर्जेदार झालेली सुरुवात. भूषणच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं पहिलं पॉवर प्लेचं षटक. 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने इथे प्राप्त केली. दुसरं षटक दर्शन बांदेकर याने इथे हाताळलं. 1 रन खर्च केल्या आणि 3 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. त्यानंतर तिसरं षटक संघाच्या माध्यमातून वसीम याच्या हातामध्ये सोपवले गेले. वसीमचं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण त्या षटकामध्ये लगावले गेलेले 2 षटकार त्यामुळे जोडल्या गेलेल्या 13 धावा. महागडं षटक ठरलं ते वसीम नाकाडे याचं. त्यानंतर भूषणनेही अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. भूषण गोळीच्या माध्यमातून 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च करून 2 विकेट त्याने प्राप्त केलेत.
पाचवं षटक जर संघाकडून आपण पाहिले तर मनीष याने ते हाताळले, मुनीब याने हाताळलं, ज्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं अहमद याचं शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये आपण 11 धावा खर्च झालेले ते पाहायला मिळत आहेत. निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या 39 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. आणि फलंदाजीचा जर आपण विचार केला तर अनिश याने कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. विक्रांतनेही एक षटकार जरूर इथे लगावलाय, परंतु कोणताही फलंदाज विशेष अशी भरीव अशी कामगिरी करू शकला नाही मैदानाच्या आतमध्ये. ते बैरी जुगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून 40 धावांचं माफक असं ठेवलं गेलेलं लक्ष किती षटकांमध्ये पार केलं जाईल ते पाहणं गरजेचं आहे. कारण सर्वांचं लक्ष असणार आहे ते अहमदी 11 पॉवर्स संघाकडून खेळणाऱ्या या आयकॉन प्लेयर वरती. मैदानाला नतमस्तक होऊन मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दाखल झालेली जोडी रजत मुंडे आणि अमित नाईक ही सलामीची जोडी. रजत मुंडे ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळाली, आक्रमण करताना पाहायला मिळालाय, फलंदाजीचा जलवा त्याने इथे दाखवलाय. परंतु दुसऱ्या बाजूने अमित नाईक हा कशा पद्धतीने साथ इथे देईल आपल्या संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक श्री बैरी जुगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून कुणाच्या हातामध्ये ते सोपवलं जाईल तेही ते पाहणं आवश्यक असणार आहे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये जय भैरव चषक 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. 40 धावांचं लक्ष आणि मैदानात उतरलेली सलामीची जोडी अहमदी 11 पॉवर्स संघाची रजत मुंडे आणि अमित नाईक. रजत मुंडेच्या बॅटमधनं खेळला गेलेला पहिला फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळतील. 4 धावेने स्वतःचं आणि संघाचं खाते इथे ओपन करताना रजत मुंडेला इथे आपण पाहतोय. चौकार ठोकून त्याने इरादा आपला इथे स्पष्ट केलाय. गोलंदाजीमध्ये ही दमदार झालेली सुरुवात अहमदी 11 पॉवर्स संघाची आणि तीच दर्जेदार सुरुवात फलंदाजीमध्ये रजत इथे आपल्या संघासाठी करून देतोय. विनय गोवेकर राईट एम राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल यावी ऑन साइडला खेळलाय. रिझल्ट सेम आहे, परंतु यावी बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी बिग हिट, बिग शॉट. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये ठोकला इथे षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात त्या विनय गोवेकर याने. 40 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली ही सलामीची जोडी आणि रजत मुंडेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या पहिल्याच चेंडूपासून आक्रमण. 10 धावांवरती खेळतोय. 1 चौकार 1 षटकार लगावला गेलाय. रजत मुंडे ऑन फायर. आक्रमण, हल्ला, धावांचा लगातार मारला जातोय तो डल्ला. विनय गोवेकरचा पुढचा चेंडू यावी स्ट्रेट खेळ आहे. अतिशय शानदार फटका आहे. 1 बॉल चेंडू कॉमेंट बॉक्सच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होईल. आणखीन एक दमदार चौकार इथे पाहायला मिळतोय. 14 धावा. पहिलं षटक यावी पॉवर प्लेचं विनय गोवेकरच्या हातामध्ये सोपवलं गेलं, परंतु एका बाजूला विनय आणि त्याच्यावरती आक्रमण करताना रजत मुंडे. 1 षटकार 2 चौकार 3 चेंडूमध्ये 14 धावा इथे प्राप्त केल्यात. दमदार फलंदाजीला केलेला प्रारंभ आणि लवकरात लवकर सामना संपवण्याचा केला जाणारा इरादा जणू काही रजत मुंडे इथे सादर करतो की काय. यावी गती कमी होती, परंतु कॅच आउट होऊन माघारी परतावं लागते आणि विनय गोवेकरने मात्र इथे फसवलंय ते रजत मुंडेला. गती कमी ठेवली, टप्पा चांगला ठेवला, कव्हर एक आणि पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट होता. आणि इथे मिस टाइम झालेला शॉर्ट बॅटची एज घेतोय. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र समाप्त होईल
रजत मुंडेचा खेळ, पहिला धक्का पहिला हादरा. अहमद 11 पावस संघाला इथे बसतोय. भूषण गोळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तो सज्ज होईल. धावसंख्या 1 गडी बाद 14. 40 धावांचं लक्ष. यानंतर होणारा सामना जयनुमान सडेवाडी विरुद्ध या सामन्यामध्ये जो विजेता ठरेल यांच्यामध्ये खेळला जाईल आणि तो सामना क्वार्टर फायनलचा सामना म्हणून त्या सामन्याकडे पाहिलं जाईल. जयनुमान सडेवाडी विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना इथे खेळला जाईल. यावी गती कमी होती. पॉवर बाज हिटिंग. यावी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला दवडलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती केला वार आणि बॉल दवडला दणदण करीत सीमारेषा पार. चौकार. भूषण गोळीच्या बॅटमध्ये निघालेला हा पहिला चौकार. धावसंख्या 18. अजूनही 22 धावांची आहे ती आवश्यकता. 1 गडी बाद 18 धावसंख्या पाहायला मिळते. वैयक्तिक 14 धावसंख्येमध्ये रजत मुंडे डगआउटच्या दिशेने परतला आणि त्यानंतर मैदानात दाखल झाल्या भूषण गोळेने पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि 4 धावा त्याने प्राप्त केल्या. विनय थोडासा महागडा ठरतोय या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. यावेळी बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा इरादा होता. कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक 38 मध्ये फील्ड करताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू षटक क्रमांक समाप्त होत आहे ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 1 गडी बाद 18 धावा. महागडं षटक ठरतंय जरूर ते. यावेळी विनय गोवेकर याचं पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर वाज फलंदाजी. रजत मुंडे वैयक्तिक 14 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने परतला. त्यानंतर भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि 18 धाबा इथे बनवल्या गेलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळी स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक. स्ट्रायकिंग एंडला अमित. बॉलिंग मार्फत अरबाज. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 2 धाबा. 2 धाबा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 20 या अंकावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता. अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला इथे राहील. अरबाज पुढील चेंडू घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक. ओहो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा इरादा. बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये. तर मी निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. आत्मविश्वास जरूर इथे वाढेल तो अरबाज याचा. टप्पा अतिशय सुरेख आणि परफेक्ट इथे पाहायला मिळाला आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता तो यावेळी फलंदाज अमित याचा. गती कमी होती. लो फुल टॉस आहे. संधी मिळते. संधीचं केलं सोनं आणि दवडला स्ट्रेट. एकदम सरळ. ना राईट ना लेफ्ट. बॉल जातो एकदम स्ट्रेट. 6 धावा. षटकार. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 26 या अंकावरती. 14 धावांची आवश्यकता इथे राहील आणि आणखीन एक क्लासी शॉट आहे. प्रॉपर टायमिंग. स्वीट साऊंड. रिझल्ट सेम. लगातार दुसऱ्या चेंडूवरती उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक ठोकले गेलेले षटकार इथे पाहायला मिळत आहेत. अमित नाईक याच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते यावेळी 32 या अंकावरती. 8 धावांची इथे आवश्यकता राहील.
अरबाजवरती चढवलं गेलेलं आक्रमण अमित नाईकच्या माध्यमातून लगातार 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 मोठे फटके 6-6 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे दवडला गेलेला बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती कमी आहे आणि रिझल्ट सेम आहे आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक 6 लगावण्याची ही किमिया इथे केले कोणी तर अमित नाईक या खेळाडूने लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक या मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला अमित नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आजच्या रजनीमध्ये जय भैरव चषक 2025 या पर्वामध्ये 3 कारनामे पाहायला मिळाले. शेवटचं षटक निर्धाव टाकण्याचं फेकण्याचे कारनामा यावी वसीम नाकडे यांनी करून दाखवलं. त्यानंतर या स्पर्धेतली पहिली 50 इथे आपल्याला लगावली गेलेली पाहायला मिळाली ती रजत मुंडेच्या माध्यमातून आणि त्यानंतर 3 षटकारांची हॅट्रिक लगातार 3 षटकार ठोकण्याची किमया करताना आपण अमित नाईक याला इथे आपण पाहिले आहे. हे आजच्या रजनीचं वैशिष्ट्य जरूर इथे राहणार आहे. षटक क्रमांक समाप्त झाले ते यावी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 रन 38 धावा. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे या सामन्याची सांगता कशी करतोय शेवट कसा करतोय ते पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक लक्ष ठेवून आहेत ते भूषण गोळेवरती. अनिकेत फुल टॉस चेंडू भिरकावून दिले डिक्लेअर झोन मध्ये. ओ नो बॉल आणि हा सामना इथे जिंकला जातोय तो अहमदी 11 पावस संघाच्या माध्यमातून आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय अहमदी 11 पावस. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा सामना जयनुमान सडेवाडी विरुद्ध अहमदी 11 पावस. जयनुमान सडेवाडी विरुद्ध अहमदी 11 पावस यांच्यामध्ये खेळला जाईल तो क्वार्टर फायनलचा सामना. आजच्या रजनीतला शेवटचा सामना. कोण जिंकणार कोण हरणार कोणता संघ सेमी फायनल मध्ये एंटर होणार हे यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला सुदर्शन मयेकर यांचा जयनुमान सडेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला दर्शन बांदेकर यांचा अहमदी 11 पावस संघ यांच्यामध्ये होणारा आजच्या रजनीतला महामुकाबला क्वार्टर फायनलचा मुकाबला.